नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलिसांनी समृद्धी महामार्गावर धडक कारवाई करत गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेली विदेशी दारू चोरट्या मार्गाने वाहतूक करणारे रॅकेट उघडकीस आणले आहे। आयशर ट्रक मधील चोर कप्प्यात लपून दारूची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली। दिनांक 24 मार्च 2026 रोजी पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भांबरे सिन्नर पोलीस ठाणे यांना गुप्त माहिती मिळाली होती की त्यानुसार शिवडे शिवारातील समृद्धी महामार्गावर पोलिसांनी संशयित ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने वाहन न थांबवता सिन्नरच्या दिशेने पळ काढला। पोलिसांनी पाठलाग करत पोल क्रमांक 583/5 जवळ ट्रक अडविण्यात यश मिळवले। वाहनाची तपासणी केली असता ट्रकच्या मागील भागात प्लायवूड व नटबोल्टने तयार केलेला चोर कप्पा आढळला। त्या कप्प्यात गोव्यात विक्री असलेली विदेशी दारू मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आली होती। पोलिसांनी चालक अंकित सुरेश पारिक वय वर्ष 27 राहणार राजस्थान याला ताब्यात घेतले असून त्याने साथीदार मुरलीधर मदनलाल पारिक वय वर्ष 35 राहणार जयपूर याचे नाव सांगितले। जर्दी दरम्यान रॉयल चॅलेंज आणि मॅजिक मोमेंट्स कंपनीचे एकूण 88 बॉक्स विदेशी दारू किंमत 4,18,560 रुपये जप्त करण्यात आले असून तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला आयशर ट्रक मिळून एकूण 24,18,560 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणात ही दारू कोणाच्या सांगण्यावरून आणि कुठे पोहोचवण्यासाठी नेली जात होती तसेच या तस्करी मागे किती मोठे रॅकेट कार्यरत आहे याचा सखोल तपास सिन्नर पोलीस करीत आहे। प्राथमिक तपासानुसार या प्रकरणातून मोठे दारू तस्करीचे जाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, सिन्नर।